मानवी हाडांचा सांगाडा किंवा एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीस जेव्हा आपण त्याचं दफन करतो, म्हणजे जमिनीमध्ये योग्य तितक्या लांबी रुंदीचा खड्डा खणून त्याच्यामध्ये त्याचं शव दफन केलं जातं. अशा वेळेस तो मानवी सांगाडा किती वर्ष त्या जमिनीखाली टिकू शकतो याचं काहीतरी गणित असेल ना. आता काही ख्रिश्चनसारख्या धर्मियांमध्ये कॉफिनमध्ये डेड बॉडी त्या जमिनीमध्ये पुरली जाते. म्हणजे एक लाकडी बॉक्स असतो, त्याच्यामध्ये तो मृतदेह ठेवतात आणि ती पेटी जमिनीखाली ठराविक लांबी रुंदीचा खड्डा करून तिथे ती ठेवली जाते. अशा केसमध्ये त्या हाडाच्या सांगाड्याचं डिकॉम्पोजिशन होण्यासाठी कदाचित 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो, 20 वर्षापर्यंतसुद्धा लागू शकतो. कॉफिन नसताना, म्हणजे कोणत्याही लाकडी शवपेटीचा आधार न घेता डायरेक्टली खड्ड्यामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृतदेह दफन केला जातो, तेव्हा मग काही अशा मृत प्राण्यांच्या मांसावर जगणारे काही प्राणी असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्कॅव्हेंजर्स वगैरे म्हणतो. त्यानंतर काही कीटक लगेच त्या जमिनीमध्ये वास्तव्य केलेले किडे हे सुद्धा त्या शरीरावर तुटून पडतात. त्याच्यामुळं कॉफिनच्या व्यतिरिक्त जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृतदेह आपण खड्डा खणून जमिनीमध्ये पुरतो, तेव्हा त्याच्या हाडांचे अवशेष हे कमी वेळामध्ये, म्हणजे कॉफिनच्या बरोबर तुलना जर केली तर त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये सर्व बॉडी डिकॉम्पोज होते. हाडंसुद्धा हळूहळू त्याचा भुगा होण्यास सुरुवात होते. हा कालावधी जमीन ॲसिडिक असेल तेव्हा वेगळा आणि जमीन न्यूट्रल असेल तेव्हा वेगळा कालावधी, हे निश्चित आहे. म्हणजेच थोडक्यात आपण 20 ते 50 वर्षापर्यंत त्या जमिनीखाली जर काही मृतदेह असेल तर त्याच्या सांगाड्याचे काही ना काही अवशेष 50 वर्षापर्यंत तरी सापडायला हरकत नाही आहेत. अशा कन्क्लुजनला आपण सायंटिफिकली येतो. आता हे सगळं ओव्हापोह करण्याची गरज का भासली? नुकताच पुण्यामध्ये एक इल्लीगल दर्गाह, धार्मिक स्थळ, ज्या ठिकाणी मुस्लिम धर्मियांची ये जा सुरू होती, तिथे इबादत केली जायची वगैरे वगैरे, एक कबर होती, त्याच्यावरती कोणी काही मन्नत मागायची आणि मग चादर चढवायची. वर्षातनं कुठला छोटासा एखादा उरूस तिथं असायचा. या घटना गेली अनेक वर्ष पुण्यासारख्या एका मेट्रो स्टेशनच्या खाली सुरू होत्या. अर्थात मेट्रो स्टेशन आत्ता झालं आहे, तिथे जे काही कन्स्ट्रक्शन आजूबाजूला होतं आणि जे मेट्रो स्टेशनच्या आड येत होतं ते सगळंच पाडण्यात आलेलं आहे. कित्येक घरंसुद्धा त्या लाईनची उद्ध्वस्त झालेली आहेत, राईट फ्रॉम खडकी टू फुगेवाडी. याच दरम्यानचा एक पॅच आणि तिथं असलेला हा दर्गा, हा जेव्हा तहकीकात केली तेव्हा कळलं की हा बेकायदेशीररित्या इथं बांधला गेला आहे आणि म्हणूनच त्याच्यावरती आत्ता हातोडा पडला. मग धार्मिक स्थळ उडवलं वगैरे वगैरे, चर्चा सुरू झाल्या शहरभर. परंतु वास्तविक पाहता हा दर्गा जेव्हा तिथं उद्ध्वस्त केला आणि जेव्हा हे उद्ध्वस्त करणं त्या कबरीपर्यंत पोहोचलं, तेव्हा ती कबर खोदल्यावर असं आढळून आलं की तिथं कोणत्याही मानवी हाडाच्या सांगाड्याचा काहीही अवशेष आढळून आला नाही. म्हणूनच मी सायंटिफिक काय बेस आहे याच्याविषयी आधी चर्चा केली. जर मेडिकली आणि सायंटिफिकली जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या माणसाचा मृतदेह आपण घरात आणून ठेवला आणि तो जर 24 तासापेक्षा जास्त 36 तासापर्यंत ठेवला विदाऊट एनी सॉर्ट ऑफ प्रिझर्वेशन, कोणत्याही प्रकारे बर्फ किंवा इतर काहीही त्याला न लावता, न तिच्या आजूबाजूला ठेवता, कोणत्याही प्रकारचं त्याला लोशन न लावता तो मृतदेह असाच ठेवला तर विदिन 24 to 36 आवर्स
रेगार मॉर्टिस बाहेर यायला सुरुवात होते. म्हणजेच शरीरामध्ये असलेलं जे काही रक्तमिश्रित पाणी वगैरे आहे ते नाकातून, कानातून, तोंडातून बाहेर यायला सुरुवात होते. म्हणजेच डिकॉम्पोजिशन ऑफ बॉडी स्टार्ट्स असं त्याला आपण म्हणतो. म्हणूनच मी तुम्हाला आधी ही माहिती दिली की जर जमिनीखाली आहे तसं पुरलं एखाद्या व्यक्तीचं शव तर ते डिकॉम्पोज होण्यासाठी किती कालावधी लागतो. जर लाकडी पेटीमध्ये टाकून जर एखादं शव ख्रिश्चन धर्मियांप्रमाणे त्याचं दफन केलं तर किती कालावधी लागतो, हे त्या शरीराच्या डिकॉम्पोजिशनचा कालावधी आहे. त्याच्यानंतर मग आपण त्याचं जे स्केलेटन उरतं सगळा हाडाचा सापळा तो हळूहळू तुटत जातो. जे काही किडे वगैरे असतात ते त्याच्यावर पण तुटून पडतात. हळूहळू ती हाडं पण कुजायला लागतात. नंतर त्याचा भुगा होऊन त्या मातीमध्ये मिक्स व्हायला कदाचित शेकडो वर्ष लागतात. असं असताना जर 50-100 वर्षापूर्वीच जर हा दर्गा बांधलेला असेल तर त्या कबरीमध्ये काहीतरी मानवी अवशेष, सांगाड्याचे अवशेष, हाडांचे अवशेष सापडायला हवेत ना. ते काहीही सापडलं नाही. म्हणून तो दर्गा ज्या वेळेस बनला त्या कालावधीपर्यंत जर आपण विचार केला तर नक्की असं दिसतं की एवढ्या फास्ट डिकॉम्पोजिशन होण्यासारखी तिथं ती माती होती का? त्याचं उत्तर येते नव्हती. म्हणजेच कन्क्ल्युजन असं निघायला लागलं आहे की त्या कबरीमध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी अवशेषच नव्हता. तर मग तो कोणता पीर दर्गा म्हणून का बरं प्रसिद्धीस पावला? याच्यामागं नक्की काय षडयंत्र होतं? एकच असू शकतं की विनासायास ही मिळणारी जमीन हडपायची, त्यातून मग एखादं ट्रस्ट स्थापन करणं, दर्गा करणं, लोकांचं येणं जाणं सुरू ठेवणं, मग दर्गे सदृश्य एखादा चौकट तिथं तयार करणं आणि त्याच्यावरती जर दर महिन्याला किंवा 15 दिवसाला काही अशीच विश्वासू मंडळींकडनं एक एक चादर भेट घेणं, ती चादर त्याच्यावरती टाकणं आणि त्याचं धार्मिक महत्त्व वाढवत जाणं, हा त्या षडयंत्राचा भाग असू शकतो. त्यामुळं दर्गा पाडला अशी आवई उठवण्यापेक्षा त्या धर्मियांनीच, मुस्लिम धर्मियांनीच या गोष्टीचा सायंटिफिकली आणि खूप साकल्याने जर विचार केला, जर कबरीमध्ये कोणताही अवशेष नाही सापडला, मानवी हाडाचा कोणताही सिंगल अवशेष सापडला नसेल, तर मग ती कबर नक्की का बरं बांधली? मग मानवी अवशेष खाली नसताना बांधलेल्या चौथऱ्याला तुम्ही कबर म्हणून का बरं पूजत होता? मग तुमच्याकडं जर मूर्तीपूजा वर्ज्य आहे, तुम्ही जर एकाच अल्लाला मानत असाल, तर मग ही कबर वगैरे आणि त्याचं पूजन, तिथं उदबत्त्या लावणं हा काय प्रकार आहे? तिथं चादर घालणं हा काय प्रकार आहे? तो का केला गेला? कोणी केला? कोण ट्रस्टी सुरुवातीपासून तिथं होते? त्यांचा नक्की मोटो काय होता? याच्या खोलात त्या स्वतः मुस्लिम धर्मियांनी जर गेलात तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. मग आता एका इल्लीगल दर्ग्यावरती हातोडा पडल्यावर अशा सगळ्या गोष्टी चर्चेत आल्यात. मग असे एक पुणे शहर जर घेतलं तर त्या ठिकाणी अशा किती कबरी आहेत हो, ज्या कबरीखाली कुठलाही मानवी अवशेष नाही आहे. कोणताही संत, कोणताही फकीर तिथं कधी दफन केला गेला नाही आहे. त्यांच्यामधले जी काही विद्वान माणसं आहेत, जी काही आध्यात्मिक लेवलनी एका उंचीवर पोचल्यानंतर जनकल्याणासाठी ज्यांचं आयुष्य ज्यांनी वेचलं आहे, त्यांचा जर दफनविधी एखाद्या ठिकाणी झाला असेल आणि ती कबर असेल तर मी मानतो ना. पण असं प्रत्येक ठिकाणी आहे का? प्रत्येक ठिकाणी तुमचा एक संत माणूस जमिनीखाली गाडला गेला आहे का? त्याचा दफनविधी यथोचितरित्या केला आहे का? त्याला तुमच्याच लोकांनी संतपण कधी बहाल केलं होतं? ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह सगळ्या सुशिक्षित मुस्लिमांनी नक्की करायला हवा असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं आहे. पुणे येथील एक इल्लीगल दर्गा पाडल्यानंतर कोणत्याही प्रकारे समाजकंटकांनी कोणतीही अशी जिहादी वाईट ॲक्शन न घेता सायंटिफिक रिसर्च अशा गोष्टींच्या बाबतीत जर केला आणि तो जर तुमच्या जिहादी प्रवृत्ती असलेल्या काही अशिक्षित लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की समाजामध्ये कधीही कोणत्याही पद्धतीने तेढ निर्माण होणार नाही. इस मुल्क में अमन और शांति अगर चाहिए आपको तो अ बेटर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग शुड बी देअर ऑन बोथ साइड्स असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कुठेही सामान्य माणसाचं जगणं
कधीही अशा काही भ्रामक कल्पनांच्यामुळं अवघड होऊ नये याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयासह याच चॅनलवर, ज्या चॅनलचं टायटल आहे कविप्रवीज शो. 9630 व्हिडिओंचा खजिना.